तुझी स्माइल किती गोड आली तो तू मगाचा दाखव मगाचा मी हे घे बाळा, गरम गरम दूध पिऊन घे. आई नको ना. असं नाही करायचं. सकाळपासून काही नाही खाल्लेस बाळा तू. घे, गरम गरम आहे. मला भूक नाही अगं, आणि तुला माहितीये ना मला उपवासाची सवय आहे. ताई पी ना, ताई सांगते ना पी. अरे पण माझी इच्छा नाहीये रे. यापुढे काळजी घ्यायला तुझी आई नसणार आहे तुझ्या बरोबर. आईचं नको ना बोलू. असं बोलून रडवणार आहेस का मला? असं स्वप्नात सुद्धा वाटू शकत नाही ग मला. माझी लेक कायम हसत राहावी, सुखी राहावी. अगदी माझ्या वाटणीचं सुख सुद्धा तुझ्या पदरात पडावं हीच प्रार्थना करते ग मी. एक आईसाठी तिच्या मुलीचं लग्न काय असतं ना नाही कळणार तुला. मुलगी जेव्हा जन्माला येते ना बाळा, तेव्हापासून तिच्या लग्नाची खूप स्वप्न रंगवलेली असतात ग तिच्या आई वडिलांनी. ती सुखवस्तू घरात जावी, तिचा संसार आयुष्यभर सुखाचा व्हावा, इतकी माफक अपेक्षा असते ग आई वडिलांची. मुलीचं लग्न म्हणजे कर्तव्य असतं आई वडिलांचं, आणि आज ते कर्तव्य पूर्ण करते. आई तू खुश आहेस ना ग? खूप खुश आहे ग बाळा. पण काय आई? तू सासरी गेल्यावर कसं होणार आहे ग माझं? मी एकटी कशी राहणार आहे तुझ्याशिवाय नेहमी? सारखं आई 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 असं ऐकायची सवय लागली ग. जरा जरी काही पटलं नाही ना तरी माझ्याशी भांडणार पण कुणी नाहीये तुझ्याशिवाय. मला पण तुझी खूप आठवण येणार आहे आई. नेहमी तुझं लग्न असून थाटामाटात करायचं होतं ग, पण तुझ्या बाबांनी आई आई तू माझ्यासाठी जे करतेस ते पुरेच आहे ग. आणि तुला माहितीये ना मला मोठ्या लग्नाची तशीही हौस नाहीये. हे मोठं लग्न म्हणजे काय असतं? खूप पैसा ओतला, जेवणात 10 पदार्थ ठेवले, लोकांनी वावा केली म्हणजे मोठं लग्न झालं का? तुला माहितीये ना मला हे सगळं नाही आवडत. मला आशीर्वाद देणारी माझी माणसं माझ्या पाठीशी किती आहेत हे जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि आई मी इथे नसले ना तरी निहार असणार आहे तुझ्या सोबतीला, आणि मला खात्री आहे की निहार तुझी चांगली काळजी घेईल. मी कुठे शहर किंवा देश सोडून जाते, मी इथेच असणार आहे ना मुंबईत. बाबा नसताना तू जेवढं करतेस ना आई ते खूप आहे माझ्यासाठी. आणि आता बघ तू माझी काळजी करू नकोस, स्वतःबद्दल विचार कर. बाबांनी केलेल्या चुकांना आठवून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आई. आता स्वतःसाठी जग, तुला जे आवडेल ते कर. आणि तुला जेव्हा एकटं वाटेल किंवा माझ्याशी बोलावंसं वाटेल ना तेव्हा मला फक्त हाक मार ग. तुझी नेहमी धावत पळत तुझ्याकडे येईल बघ. लोक म्हणतात लग्न झाल्यावर मुली सासरकडच्या होतात, पण मी नेहमी तुमचीच असेल. तू पुण्याला गेला होतास ना, मकरंद बद्दल काही कळालं का? तुम्ही कोण? सुजय सर तुम्ही? सॉरी हा मी तुम्हाला ओळखलं नाही. टोपी गॉगल घालून आलात ते
पण तुम्ही असं लपून छपून का आलात? तुला माहितीये ना, आमच्या सरांनी जर मला बघितलं ना तर मला नोकरीवरनं काढते. ते सगळं सोड, तू पुण्याला गेला होतास ना, तिकडे काय झालं? तिथे मला मकरंदचे जुने मॅनेजर भेटले. त्यांनी सांगितलं की मकरंदचं आधीच एक लग्न झालं होतं आणि मकरंदच्या छळामुळे तिने आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येला जबाबदार असल्याची त्याच्यावर केस होती आणि म्हणून त्याला त्या जॉबवरून काढून टाकलं होतं. बाप रे, हा तर नीच माणूस निघाला. पण मला तुला खूप दिवसापासून एक प्रश्न विचारायचा आहे. तू एवढी मकरंदची माहिती का काढतोयस? तुमचं काही पर्सनल वैर वगैरे आहे का? नाही, पर्सनल वैर नाहीये, पण माझ्या मैत्रिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मकरंदचं ज्या मुलीशी लग्न ठरलंय ना, ती माझी मैत्रीण आहे. काय? हो, आणि तो मकरंद कसा माणूस आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि काहीही झालं तरी हे लग्न मला होऊ द्यायचं नाहीये, नाहीतर माझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. अरे मग तू का थांबलाय? सांगून टाक ना हे सगळं. नाही हो सुजय सर, माझ्याकडे एकही साक्षीदार नाहीये किंवा लिगल पेपर्स नाहीये की त्यांचं लग्न झालं होतं. आणि मी जर हे सगळ्यांना जाऊन सांगितलं ना तर माझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवणार. तो मकरंद तर लगेच हात वर करेल आणि मी त्यांचं लग्न मुद्दामून मोडतोय म्हणून माझ्यावर आरोपही करतील. अरे पण काही ना काहीतरी करावं लागेल ना. हो गुरुजी, आम्हाला पण हेच वाटतंय. त्या मकरंदने निवीपेक्षा ना तिच्या भावावर आईवर अशी जादू केली आहे की त्या प्रभावातून बाहेर काढणं त्यांना सहज शक्य नाहीये. त्यानं गोड बोलून गुंडाळलंय सगळ्यांना. मला माझ्या निवीचं आयुष्य असं उद्ध्वस्त नाही होऊ द्यायचंय. आता काहीही झालं तरी मला लिगल पुरावे शोधावेच लागतील. अरे मग इकडे गाडी दुरुस्त करत काय बसलाय? जा पुरावे गोळा कर. तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. 24 तास? 24 तास खूप आहेत माझ्यासाठी. या 24 तासात त्या मकरंदची लंका उद्ध्वस्त करावीच लागणार. हो गुरुजी. हा दादा, ही वानर सेना तुमच्या सोबत आहे. तुम्ही फक्त राम सेतूवर पाय ठेवा. आई 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 आई, शेवटी उद्या तुझ्या या गुणी बाळाचं लग्न होणार. तुझं हे गुणी बाळ उद्या पुन्हा एकदा भोवल्यावर चढणार आहे. आई, फायनली निवेदिता तुझी सून होणार आहे आता. आई, मी खूप खुश आहे खरंच. फक्त उद्याच्या दिवशी तू काय घोळ घालू नकोस आता. म्हणजे निदान उद्याच्या दिवशी तरी तिला ओरडू वगैरे नकोस. कळतंय ना तुला? हो, तेवढं कळतं मला. हा. हे आई, मी एवढा आनंदात आहे आणि तुझा चेहरा का पडलेला आहे? मकरंद, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल ना. उद्या तुझं निवेदिता बरोबर लग्न होईल. लग्नामध्ये निवेदिताकडचे पाहुणे रावळे खूप जण असतील, पण आपल्याकडच्या कुठल्याच नातेवाईकांना आपण बोलवलेलं नाहीये. मग तुला बोलवायचं आहे का आपल्या नातेवाईकांना? निवेदिताकडच्या घरच्यांना जर चित्राबद्दल कळालं ना तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. एवढं कळते ना तुला आई. मग तरी विचारावं असं वाटलं. हे बघ आई, मला माझ्या लग्नात कुठलंही विघ्न आलेलं नकोय. मग ते विघ्न जर नातेवाईकांमुळे येत असेल ना तर असले नातेवाईकच नकोय. अरे पण लग्नामध्ये नातेवाईकांना नको का बोलवायला? अरे एक 4 लोकांना तरी बोलवलं पाहिजे. आई, तुला फक्त 4 लोक हवेत ना खुर्च्या भरायला. मी करतो ना मॅनेज. म्हणजे माझे मित्र येतील. हा, मी बघतो ते. तू काळजी नको करूस. तुझा लग्नाची बाकी तयारी कर. वहिनी, अगं काय डोक्याला ताप आहे हा? काय झालं? मी कधी आयुष्यात माझी बॅग नाही भरली, पण आज मला या निवीची बॅग भरावी लागते. उद्यापासून थोडीच असणार आहे ती इथे. ती एक बरंच आहे म्हणा. एकदा का हिचं लग्न झालं ना मग आपण सुटलो. पुन्हा हिचं तोंड नको बघायला. की तुला एक गुड न्यूज देऊ? काय? निवीचं एकदा का लग्न झालं की तिच्या पोस्टवर तुझा जॉब फिक्स. काय? खरं? एकदा का लग्न झालं की हिला नोकरीची काय गरज आहे? रगड पैसा कमवतो मकरंद. हिला जॉब करू देणार आहे का तो? तुझा जॉब फिक्सच आहे त्या पोस्ट वरती. थँक्यू वहिनी. ऐक ना, हा बघ, हा पण ड्रेस भरा. काकी, अजून किती सामान आणणार आहात तुम्ही? एकदाच द्या ना. नाही म्हणजे परत परत बॅग बुडायला नको म्हणून म्हटलं मी. अगं, हा आवडीचा ड्रेस आहे निवीच्या. हो ना ग निवी? हो हो, पण असं आवडीचं करता करता 2 बॅगा अजून भरतील ना? भरतील काय आहे ते मग भरायचे आहेत. खूप सामान आहे ग तिचं. कपडे आहेत. तर तिथे तिला काही कमी पडायला नको ना. आई, काही कमी पडणार नाही तिकडे. नाहीतर काय, मकरंद काही कमी पडू देणार आहे का तुला? तसं नाही अश्विनी वहिनी, बाकीचे कपडे मी इथे जेव्हा परत येईन तेव्हा घेऊन जाईन ना.
आणि इथे आल्यावर मला इथे कपडे लागतीलच. तू तर मला कायमची घराबाहेर काढायला निघालीयस आई. हे निवी, अगं तसं नाही ग निवेदिता, पण सासरी गेलीस ना की तुला या गोष्टींचं महत्व कळेल. तिकडे गेलीस आणि एखादा तुझा आवडता ड्रेस घालावासा वाटला आणि नसला तर काय लगेच उठून माहेरी येता येणार नाही. म्हणजे तू किती वेळा माहेरी ये, पण नवीन नवीन लग्न झाल्यावर काय कोणी सारखं सारखं माहेरी येत नसतं. आणि आमचे जावई बापू पाठवणार आहेत का तुला यायचं असलं तरी? अगदी बरोबर बोललीस तू. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या सासरी गेलीस ना की आठवतील. सुमित्रे, हा, अगं कुठे निघालीस? आले एक मिनिट. अलभ्य लाभ. मकरंद साहेबांना आमची आठवण आली तर एवढ्या दिवसानंतर. असं काय नाही रे. मग कसं आहे हा, काही स्पेशल असल्याशिवाय तू कॉल नाही करणार. अरे मी लग्न करतोय उद्या. काय तू लग्न करतोयस? हो. अरे पण तुझं पहिलं लग्न? भूतकाळ विसरून जायचा रे आपण आता प्रेझेंट मध्ये राहायचं. म्हणून म्हटलं पुन्हा एकदा नव्याने आयुष्याची सुरुवात करतोय तर आधी मित्रांना फोन करावा. उद्या लग्न आहे आणि हा आज फोन करतोय. अरे यार नाही रे, म्हणजे सगळं एवढ्या घाई गडबडीत ठरलं ना, वेळच मिळाला नाही. रागवू नका यार. आम्ही कशाला रागवणार तुझ्यावर? अरे आम्हाला तर अगोदरच माहिती होतं की तू लग्न करतोय. काय? आम्ही फक्त तुझ्या फोनची वाट बघत होतो. पण तुम्हाला आधीच कसं काय कळलं? म्हणजे मी तर कुठे सोशल मीडियावर टाकलं नव्हतं किंवा कोणाला इन्व्हिटेशन पण दिलं नव्हतं. मग तुम्हाला कसं काय कळलं? अरे एक मुलगा आला होता मॅनेजरला भेटायला, त्याच्याकडनं कळलं की तू लग्न करतोयस म्हणून. मुलगा कोण होता तो? कसा दिसत होता? आणि त्यांनी मॅनेजरला काय विचारलं? अरे हो हो हो, थांब. एवढं टेन्शन कशाला घेतोय? नाही नाही टेन्शन नाही रे, म्हणजे कळायला पाहिजे ना तो कोण होता ते. तो उंचीने हा चांगलाच उंच होता, उभा चेहरा होता आणि छान पैकी मिशी आणि दाढी होती. बरं मला एक कॉल येतोय अर्जंट, मी करतो तुला फोन नंतर. हा हा. धन्या, तुझी एवढी मजल केली काय? माझ्या जुन्या ऑफिस पर्यंत जाऊन पोहोचलास. चूक केलीस धन्या, मोठी चूक केलीस. आता तुला तुझी अवकात दाखवायची वेळ आली आहे. आता मला माझी शेवटची खेळी खेळावीच लागेल. आता बघ तुला कसा चेकमेट करतो ते. निवी, माझी भावली. आई कुठे सापडली ग तुला? सापडली नाही काही, जपून ठेवली होती तुझ्या आईने. ही बघ असीम, मी आता तुझे कसे लाड करते तशी मी जेव्हा लहान होते ना तेव्हा हिचे लाड करायचे. माझी फेवरेट डॉल होती ही. निवी, बाहुलीची गंमत आठवते का? मला ही लहान होती ना तेव्हा आम्ही आजोळी गेलो होतो जत्रेसाठी आणि सारखी रडायला लागली का तिथे, मला एक बहीण पाहिजे, बहीण पाहिजे, बहीण पाहिजे. मग जत्रेत तिला ही बाहुली दिसली, मग रडायला लागली, ही बाहुली पाहिजे, बाहुली पाहिजे, बाहुली पाहिजे. मग हिच्या बाबांनी माझ्या लाडक्या बाहुलीचा हट्ट पुरवला हो, घेऊन दिली बाहुली. ते मला नेहमी म्हणायचे, माझ्या बाहुलीचं लग्न होत असताना ना तिला ही बाहुली दे सोबत तिच्या. पण आता त्यांच्या बाहुलीचं आता लग्न होत आहे आणि तेच इथे नाहीयेत. ताई, तू तर म्हणाली होतीस की तुझं लग्न व्हायच्या आधी आपले बाबा घरी येतील. मग ते असं कसं नाही आले? सांगितले तेवढं लक्षात ठेव. हो चालेल. चला काम करा चला. तू इथे काय करतोस? मी काय विचारतोय?
ऐकू नाही आलं? तू इकडे माझ्या सासूरवाडीत काय करतोस? ते मी सुजय सर, तुमचा रुमाल आणि टोपी राहिली होती. अरे हा, थँक्यू. चल मी येतो. थांब, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आधी. इथे काय करतोयस? ताई, आपले बाबा लास्ट टाइम आले होते ना, तेव्हाच त्यांना पकडून ठेवायला पाहिजे होतं. म्हणजे ते आपल्याला कधीच सोडून गेले नसते. हो ना ताई? निवीच्या लग्नात दादाला काय काय करायचं होतं, तिच्याबद्दलचा एकही निर्णय दादाशिवाय कोणीच घ्यायचा नाही. निवीला कुठल्या शाळेत टाकायचं, दप्तर कुठलं घ्यायचं, सगळं दादाच ठरवायचा. पण आज पहिलीच वेळ आहे की निवीच्या आयुष्यातला एवढा मोठा लग्नाचा निर्णय वहिनी तुला एकटीलाच घ्यावा लागतोय ग. मला दादाशिवाय खूप सोनं सोनं वाटतंय. खूप आठवण येते दादाची. नको रडू. अहो जावई बापू, माझे कस्टमर आहेत ते. त्यांनी बाईक रिपेअर करायला आणली होती. सुजय सर, उद्या सकाळी घेऊन जा, आता काम चालू आहे ना. हा. तू बाईक घेतलीस? तू तर बसने यायचास ना? अहो सुजय सर, काय तुम्ही पण, तुम्ही तुमच्या बॉसने सांगितलं नाही? अहो जावई बापू, त्यांनी सेकंड हँड बाईक घेतली आहे. तीच जरा बिघडली आहे म्हणून दुरुस्त करायला आणली आहे. ती बघा, तिथे ब्लॅक कलर आहे ना, ते दुरुस्त करतोय बघा तो गुंड्या. मस्त आहे ना बाईक? ही बाईक घेतलीस तू? हो, सेकंड हँड. मेकॅनिक, मी त्याला विचारतोय, काय रे तुझा पगार एवढूसा आणि ही बाईक घेतलीस तू? सर, ते मी काल परवाच सेकंड हँड घेतली. सेकंड हँड दिसत असली तरी महागातली वाटते. काय रे, मी इन्क्रीमेंट करणार असल्याची खबर लागली की काय तुला? नाही सर, ते हो जावई बापू, महागातली नाहीये ती. महागातली दिसतीये, फक्त स्वस्त बाईक आहे ती, तुमच्यासारखीच. हा? अहो म्हणजे तुमच्यासारखा माणूस तर असा घेईल असं म्हणलं. जावई बापू, तुम्हाला पण हवी आहे का बाईक? अहो स्वस्त आहेत. मी सांगू का, माझा मित्रच सेल करतोय. ए, सेकंड हँड गाड्या वापरत नाही मी. मला सगळं नवं लागतं, ब्रँड न्यू. कळलं? स्वतः सेकंड हँडच्या पण लायकीचा नाहीयेस. काय बोललास? कुठे काय, काही नाही. अहो सुजय सर, तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना, तुम्ही आता निघा. मी सकाळपर्यंत करून ठेवतो, एकदम टकाटक करून ठेवतो. हा हो. बरं मकरंद सर, निघतो मी. चल निघ. काय जावई बापू, बाईक बघायची आहे का? मला नेहमी म्हणायचा, तू फक्त माझा मित्र नाहीयेस, माझा भाऊ आहेस तू. आणि निवेदिता जशी माझी मुलगी आहे ना, तशीच ती तुझी सुद्धा मुलगी आहे. पुढे मी असेन नसेन, पण निवेदिताचं कन्यादान तूच करायचं. आणि बघा ना वहिनी, आज त्याचे शब्द खरे ठरले आणि सगळी जबाबदारी माझ्या एकट्याच्या खांद्यावर टाकून निघून गेला तो. शांत हो बाळ. मला माहिती आहे, ते जिथे कुठे असतील ना, त्यांच्या बाहुलीसाठी धावत येतील ग. देवावर विश्वास आहे माझा. नको काळजी, येतील ते. मला पण आशा आहे की माझ्या लग्नासाठी माझे बाबा परत येतील. पण आई, ते परत आले तर तू त्यांना माफ करशील ना ग? राजेंद्र, या निवेदिताचे बाबा कोण आहेत मला माहित नाही, पण धन्या तू बघच.
मी अशी काही खेळी उद्या खेळीन ना की तू कितीही प्रयत्न केलेस तरी सासूबाईच काय निवेदिताही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. बोल ना आई. जीजू अहो तुम्ही हो तिकडे काय करताय? हो काय जावई बापू, आलात तर निदान हाक तरी मारायची ना. आम्ही सहजच गप्पा मारत बसलो होतो. उद्यापासून आमची निवेदिता तिच्या सासरी असेल ना. काय मकरंद, हा उद्या लग्न आहे ना, मग आज काय तुझं इथे? काय ग वहिनी, जीजूंना निवीशिवाय अजिबात करमत नाही एवढं पण कळत नाही का तुला? हा हे बरोबर आहे ना. हो म्हणजे नाही करमत मला. निवी तुला अगदी रोमॅन्टिक नवरा मिळालाय बाई. ए बास करा ग, काय त्रास देताय जावई बापूंना? जावई बापू बसा ना. हो. जावई बापू तुम्ही सहज आलात की काही काम होतं? सहजच आलो होतो तसा, पण एक काम सुद्धा होतं. नाही हा, काम नुसतं निमित्त आहे हो ना, खरं सांग. तसं नाही काही, खरंच काम होतं. एक मिनिट. हे बघ, 3 तिकीट्स आणलेत मी आपल्या हनीमून डेस्टिनेशन साठी. 3 तिकीट्स हनीमूनची? दोघात तिसरा कबाबी हड्डी कोणाला नेतोयस बाबा? अगं तसं नाही, आम्हीच जाणार आहोत. फक्त 3 वेगवेगळ्या ठिकाणची तिकीट्स आहेत. आता निवेदिता जी सिलेक्ट करेल तिथे जाणार आम्ही. एक मिनिट, 3 वेगवेगळ्या ठिकाणची तिकीट्स आहेत ही. अगं निवेदिता, कसला रोमॅन्टिक नवरा मिळालाय ग तुला बाई. खरंय हा, असा नवरा मिळायला भाग्यच लागतं. भाग्य लागत नाही, शोधावा लागतो असा नवरा, जो मी शोधलाय आपल्या निवीसाठी. काळजी करू नकोस, तुलाही मिळेल ना. मी शोधेन, सापडेल. काय वहिनी पण ना. निवेदिता प्लीज यातलं एक ठिकाण सिलेक्ट कर ना, म्हणजे मी लगेच तिकीट्स कन्फर्म करतो. असं काही नाहीये मकरंद, म्हणजे तुम्हीच ठरवा ना. नाही अजिबात नाही. हा तुझ्या आवडीच्या ठिकाणी घेऊन जाणार आहे मी तुला. प्लीज सिलेक्ट कर ना. अगं एवढा प्रेम करणारा नवरा मिळालाय, सांगतोय प्रेमाने निवड की. का ग, माझा मुलगा प्रेम करत नाही वाटतं तुझ्यावर? करतो ना, करतो कधी कधी. पौर्णिमा, अमावास्या. ठेव तिच्या समोर. बरं निवडते. असीम, त्या तिघांमधलं एक तिकीट सिलेक्ट कर ना. नको ताई, तू कर. अगं त्याला कशाला सांगतेस, आपण जाणार आहोत ना, तू कर ना सिलेक्ट. हा मकरंद, ठिकाण कुठलंही असू दे, ठिकाण चांगलं किंवा वाईट असणं महत्वाचं नसतं माझ्यासाठी. तिथे जाताना सोबत जो माणूस असेल ना, तो चांगला असणं महत्वाचं आहे. असीम, तू कर सिलेक्ट. ताई प्लीज तूच कर ना. ताईसाठी पण नाही करणार. हा बुडमुड्या परत माझ्यामध्ये तडमडलाच. ठीक आहे. स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड? काय झालं तुला? स्वित्झर्लंड ऐकूनच थंडी भरली मला. अरे वा, छोट्या मेवण्यांची चॉईस चांगली आहे.
मी पण हेच ठिकाण सिलेक्ट करणार होतो, पण म्हटलं नाही, आपल्या बायकोला जिथे जायचंय तिथे घेऊन जावं तिला. जीजू ते बाकीचे 2 तिकीट्स बघते. हा तिन्ही तिकीट स्वित्झर्लंडचे होते हे सांगणार तर नाही? अगं तू आमची ड्रीम लोकेशन्स काय बघतेस? तुझी वेळ येईल ना तेव्हा मला सांग, मी तिकीट करून देईन तुझं. हा आण इकडे, आण. बरं केतकी, राशी उठली असेल, जरा बघ बरं. हो आले आम्ही. मी पण जरा जाऊन आलो, एक अर्जंट कॉल करायचा होता. हो हो या ना. आलोच. केतकी थांब ना, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोला ना, काय बोलायचं होतं? तेच मगाशी एनव्हलप मध्ये तू तिन्ही नावं स्वित्झर्लंडची बघितलीस, तरी सुद्धा तू कोणाला काही सांगितलं नाहीस ना, त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. पण असं नाहीये. हा मी सांगणार आहे बरं का. नको सांगूस मग, म्हणजे उगीच हसतील ना सगळे माझ्यावर. आणि ऍक्च्युली निवेदिताच बोलता बोलता मला म्हणाली होती की स्वित्झर्लंड तिला सगळ्यात जास्त आवडतं म्हणून मी हे असं चीट केलं. पण काय हो जीजू तुम्ही पण, म्हणजे हे सगळं तुम्ही जे केलं ते निवीसाठीच केलं ना? हो. किती प्रेम करता हो तुम्ही तिच्यावर. आमची निवी ना खरंच खूप लकी आहे की तुम्ही तिच्या आयुष्यात येणार आहात. काश माझ्या पण आयुष्यात तुमच्यासारखाच एखादा चार्मिंग बॉयफ्रेंड असता. अच्छा, मिळेल मिळेल. शोधलं की सगळं सापडतं. मी आता शोध सुरू करणार आहे. पण काय हो जीजू, तुम्हाला एखादा भाऊ आहे का? अगं केतकी, तू पण ना. केतकी, राशी उठली का ग? नाही आई, अजून मी इथेच आहे. जीजू मी निघते. हा राशी उठली की नाही बघते. बाय. काय पावळट आहे ही मुलगी. काकी, स्वित्झर्लंडला यांना एवढी मजा येणार म्हणून सांगू? हो, जागाच काय स्वित्झर्लंड, जिकडे तिकडे बर्फच बर्फ. तुम्हाला माहितीये तिथली माणसं तर कित्येक दिवस आंघोळ पण नाही करत. बाई बाई, कसे राहत असतील बिना आंघोळीचे? हो नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्ही चुकून गेलात ना तिथे तो जरा प्रॉब्लेमच होईल तुमचा. खूप थंडी असेल ना ग? थंडी प्रचंड असते. माझी मैत्रीण सांगत होती, असं ग्लास मध्ये पाणी भरून ठेवलं ना बाहेर, 5 मिनिटात बर्फ होतो. काय सांगतेस? ए निवी, इथे उन्हाळा आहे, पण तू गरम कपडे घेऊन जा. स्वेटर घेऊन जा तुझ्याकडे सगळेच. हिला नवीन स्वेटर घ्यायला हवा. तू नवीन घे ग स्वेटर. हा आई, ते बघू ना नंतर. अगं असं काय करतेस? लग्नानंतर 2 दिवसामध्ये तुम्हाला हनीमूनला जायचंय बघ, तुझ्या मधुचंद्रासोबत. 2 दिवसात कुठे? हिचा पाय बघ आधी. आपण डॉक्टरांना विचारू आणि मग जावई बापूंना सांगू. ठीक आहे ना? हो ना. काकी कशाला डॉक्टर वगैरे, आपलं मकरंद उचलून नेल की तिला. अरे आलास तू? हे मकरंद, तुम्ही स्वित्झर्लंडला गेलात ना की छान व्हिडिओज करा बर्फातले आणि स्टोरीला अपलोड करा, म्हणजे आम्हाला बघतील रोजच्या रोज. चालेल चालेल. छान बर्फाच्या गोळ्याने खेळा वगैरे, मज्जा करा. मला जरा एक अर्जंट व्हिडिओ कॉन्फरन्स आहे, जरा शांतता हवी होती. तुमचं बेडरूम यूज करू शकतो का मी? अहो विचारता काय, जा की जा. हो आलोच मी, तुम्ही करा कंटिन्यू. थांब, मी ती पर्स घेऊन येते. अगं बाई, तेव्हा मी किचन मध्येच मगाशी ठेवले पर्स. काय काकी तुम्ही? विसरते ना मी.
असीम ऐक. ताई माझ्या बरोबर चल ना 2 मिनिटं, काहीतरी दाखवायचंय. काय दाखवायचंय? ताई तू चल तर. ए कसला हट्ट चाललाय तुझा? तुला दिसत नाहीये का आम्ही बोलतोय? खूप इम्पॉर्टंट आहे. असीम बाळा, तुला जे काही बोलायचं आहे ना ते इथेच बोल ना. नाही, मला ताईशी एकटीशी बोलायचंय. ताई खूप उशीर होईल, प्लीज चल ना ताई, प्लीज. असीम, हे बघ, त्या सगळे जण इथे आहेत ना, आम्ही जरा महत्वाचं बोलतोय. थोड्या वेळाने येऊ मी. ताई उशीर होईल ना ताई, प्लीज चल ना ताई. ए ही नाटकं बंद करा. तुला सांगितलेलं कळत नाही का? आम्ही बोलतोय ना. थांब, तू कानात सांग. चल. ताई तो मकरंद दादा ना, तो सेम त्या बाईसारखं कपाट उघडून काहीतरी करतोय. प्लीज ताई पटकन चल ताई. मी जरा आलेच. अगं तू 2च मिनिटं आई. अगं ताई ताई हे बघ.